अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर येथे खुलेआम व राजरोसपणे अवैध गुटखा विक्री सुरू असून नागरिकांना व्यसनाधीनतेकडे ओढण्याचा प्रकार सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसते आहे। राज्य शासनाने अवैध गुटखा विक्रीवर बंदी घातली असली तरी नांदगाव खंडेश्वर शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावातील टपरीवर किराणा दुकानावर गुटख्याची विक्री खुलेआमपणे सुरू आहे। याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागासह तहसील आणि पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। या तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना अवैधरित्या गुटखा विक्री करण्याच्या विक्रेत्यांकडून आर्थिक देवघेव सुरू असल्याची चर्चा जनमानसामध्ये चर्चिला जात आहे। नांदगाव खंडेश्वर शहरामधील एक व्यापारी हा अमरावतीवरून आपल्या खाजगी वाहनाने दररोज रात्री व सकाळी लाखो रुपयांचा गुटखा विक्रीकरिता नांदगाव खंडेश्वर येथे नेत असून यामध्ये स्वयंघोषित असलेला आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पोस्टर बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला व एक धामणगाव रेल्वे येथील विधानसभा मतदार संघाच्या आमदारांचा निकटवर्ती असल्याचे समजते। हे तिन्ही इसम दररोज गुटख्याची लाखोची विक्री खुलेआम करीत आहेत। आमदारांच्या वरदहस्तामुळे त्यांच्यावर प्रशासन कुठल्याही कार्यवाहीस धजावत नसल्याने तालुक्यात आमदाराविषयी अनेक तर्कवितर्क वर्तविला जात आहे। गुटखा विक्रीसारख्या प्रकरणात जर आमदारासारखे व्यक्तीच हस्तक्षेप करीत असतील तर सर्वसामान्यांनी कुणाकडून अपेक्षा करावी असा प्रश्न जनसामान्यामध्ये उपस्थित केला जात आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची तीव्र संतापाची लाट दिसून येत आहे। खुद्द आमदारांच्या कार्यकर्त्यांचे अवैध गुटखा विक्रीमध्ये हात ओले झाल्याने आमदारांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। विदर्भ न्यूजच्या दणक्याने आता तरी आमदार, पोलीस प्रशासन व तहसील प्रशासन जागे होते का याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।